टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गामध्ये सागरी रोरो सेवा जी आहे ते सुरू होताना पाहायला मिळते। त्याचं काम जे ते मात्र विजयदुर्ग बंदरामध्ये जोरदार सुरू असताना पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः बंदर निरीक्षक उमेश महाडिक आपल्यासोबत आहेत। सर, विजयदुर्ग बंदरामध्ये सागरी रोरोचे जेटी उभारण्याचं काम सध्या सुरू आहे, काय सांगाल, कशा प्रकारे काम आहे सुरू? आमचे आदरणीय जे बंदर मंत्री आणि अध्यक्ष मेरीटाईम बोर्डाचे माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या प्रेरणेतून हे सगळं सध्या चालू आहे आणि होतं आहे। एक चांगल्या प्रकारे काम सुरू आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की हे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं। यासाठी जेवढी तिथे मॅन पॉवर्स किंवा जे काही आहे करता येईल तेवढे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आणि 8 दिवसापूर्वी त्याचं आमचे जे देवरे साहेब आहेत हेड ऑफिसचे मुख्यालयाचे, त्यांनी नारळ फोडून आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ते उद्घाटन झालेलं आहे। आणि त्याच्यानं 8 दिवसानं आतापर्यंत 8 दिवस झालेले आहेत। 8 दिवसामध्ये जे प्रोग्रेस आहे तो खूप चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये जे पांटून्स जे लागणार आहेत, फ्लोटिंग जे आहेत पांटून्स, म्हणजे जी आता बोट लागणार ती पांटून्सला लागणार आणि पांटूनवरून गाड्या ज्या आहेत 4 व्हीलर आणि प्रवासी ते पांटूनवरून येणार वर। तर ते पांटून्स जे आहेत फ्लोटिंग पांटून्स, तर ते उभं करण्याचं काम सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे। तर 4 पाईप आहेत, 4 जे पाईप असतात म्हणजे पिलर उभं करण्याचं काम चालू आहे। त्याच्यासाठी जी मोठी मोठी मशिनरी आता लाल रंगाची जी आहे ते पांटून्स उभे करण्याचं जी मोठी मशिनरी आणलेली आहे आणि ते सध्या काम चांगल्या प्रकारे सुरू आहे। त्याच्यानंतर त्यात कॉन्क्रीट ओतून ते पिलर होणार आणि त्या पिलरला पांटून जोडले जाणार। काम कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे साधारणतः, आणि याची टेस्टिंग कधी असणार? साधारणपणे काम आणखीन एक 10 ते 15 दिवस तरी म्हणजे चालेल असं वाटतं, कारण हे फास्टच आहे काम। ॲक्च्युली त्याला 1 महिना वगैरे असं लागतो, पण हे काम खूप फास्ट चालू आहे। ते 15 दिवसाच्या आतमध्ये काम हे पूर्ण करण्याचा प्रयत्न चाललेले आहेत। आणि पांटून जे आहेत ते अजून आलेले नाहीत, ते येणार आहेत। ते पांटून जे आहेत ते मेटलचे असणार आहेत, स्टीलचे, आणि त्याच्यावरून गाड्या मग जेटीवर येणार। जेटीवरून गाड्या आपल्या बाय रोड विजयदुर्ग मार्गे जाणार आहेत त्या। आणि बाकी त्याची टेस्टिंग साधारण कधी असणार आहे? हां, त्याची टेस्टिंग जी आहे तर 15 तारीखला टेस्टिंगची तारीख ठरवण्यात आलेली आहे, 15 ऑगस्टला। कारण पहिली टेस्टिंग झाल्याशिवाय डायरेक्ट ही बोट सोडता येणार नाही। वातावरण किंवा जे स्वेलिंग आहे समुद्राचं ते थोडंसं कमी झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून ती टेस्टिंग राईड आहे। कधीपासून ही प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध होणार, म्हणजे साधारणतः बुकिंग कधी सुरू होणार आहे? बुकिंग साधारण आता चतुर्थीच्या आधी, साधारणपणे 1-2 ते 3 दिवस आधी ही बोट सुरू होईल, ही बोट सेवा। आणि त्याचं जे बुकिंग आहे ते ऑनलाईन 10 ते 12 दिवस 15 दिवस आधी ते सुरू, म्हणजे जेव्हा टेस्ट ड्राईव्ह जेव्हा पूर्ण होईल व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या त्यावेळी ती बुकिंग सुरू करणार। आणि बुकिंग सुरू झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे एक 15 तारखेनंतरच बुकिंग सुरू होईल ते। आणि एकाच माणसाचं तिकीट, त्या बोटीला अप्पर डेक आहे, अप्परपेक्षा आणखी केबिन्स आहेत वर, आणि ज्या केबिन्स आहे केबिनचं भाडं साधारणपणे 2500 रुपयाच्या आसपास असेल, आणि 2000 रुपये साधारणपणे अप्पर डेकचं असेल। आणि जनरल जो आहे विषय म्हणजे जनरल आपला प्रवाशांसाठी तो एक साधारणपणे 600 ते 1000 रुपयापर्यंत असणार आहे। आणि ज्या गाड्या आहेत, गाड्यांचं जे भाडं आहे म्हणजे रेंट आहे ते साधारणपणे एक 1500 ते 2000च्या आसपास ते असेल। ओके, नक्कीच। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।